माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणच देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती दे आपणा पाशनावे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवारावे पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशिनावे योगक्षेम त्यांचे जाणी जड भारी योगक्षेम त्यांचे जाणी जड भारी वाटे जावे करी धरुनिया पडिय देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पाशनावे तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारुनी पडिय देह भाव पुरवी वासना आणि तिथे आपणा पाशनावे विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा भक्त कल्याण मूर्ती
राजाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयोगं नमामि जोगं शिरसा गुरुमन्तम् जेने हा धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानवाई कावतरराजयाची आगळी दया शिव छत्रपती शिवरायांचे चरण कमली साष्टांग नमन करीत वसे विठ्ठला मुक्त कैवल्यवती भगवान श्री ज्ञानोदय जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय आदि करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा मायबाप श्रोतेला अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. प्रस्तुत सेवेकरता घेतील अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला बाबांनो हा जो नरदेह तुम्हाला मिळालेला आहे त्या नरदेहाची मूळ सार्थकता जर कशात असेल तर ती भगवंताची प्राप्ती करून घेणे हीच मूळ सार्थकता आहे. आणि एकदा का तुम्ही त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली मग तो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी काय काय करतो हे अभंगामधून सांगितलेलं आहे. तो भगवान परमात्मा आहे ना तो भक्ताच्या प्रेमाच्या पोटी देव गुरु देखील होतो वासना देखील करतो आणि अंताला आपल्या स्वरूपाला देखील मिळवतो मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो आणि आपल्या भक्तावर जे काही आघात आलेले असेल त्याचं देखील निवारण करतो. आणि आणखी काय करतो परमात्मा तो योगक्षेम चालवतो. आणि जर एखादा भक्त जर वाट चुकला असेल तर ते स्वतः तो परमात्मा त्या भक्ताच्या कराला धरतो आणि वाटेला लावतो. असा तो परमात्मा आहे. असा तो भक्तांचे रक्षण करतो प्रेमाच्या पोटी हे जे काही करतो. पण तुकोबाराय म्हणे काही लोक गेले तुकोबाराय करते म्हणे का हो तुकोबाराय प्रेम भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी खरंच एवढं काही करतो का हो तुकोबाराय म्हणे माझ्या जर मला विश्वास नसला माझ्या बोलण्यावर तुमचा जर विश्वास नसला तर तुम्ही त्या पुराणांना विचारा. असा झाला अभंगाचा सरळ अर्थ. सेवेला सुरुवात करा तो अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या दिंडे गावामध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे तब्बल 21 वर्ष झाली ह्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. मग सप्ताह करायचा म्हणला तर कोणातरी चांगलं मार्गदर्शन लागत. माझी आता जैनी गोड चाल गायली अशी आपल्याला असणारे ठकाजी महाराज दिंडे यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा गावातला सप्ताह चालू आहे. यांचं फार मोठे योगदान या गावासाठी आहे. तर एकट्याचा नवे खेळ हा म्हणून हा मेळ तर यासाठी मृदंगावर साथ करणारे आमचे अक्षयजी महाराज नागवडकर आहेत की आम्ही ज्यांच्याकडून थोडाफार पटवाज वाजवण्याची थोडी कला ज्यांच्याकडून आम्ही घेतलेली आहे असे आमचे अक्षय महाराजाचे आमचे आकाश महाराज देखील असेल आता जैनी गोडचा गाडी असे आमचे भरत महाराज आहेत वाळके महाराज आहेत दत्तश्री आहेत संपूर्ण काही गावकरी आहेत. आमचे परम स्नेही परम मित्र आमचे ज्ञानेश्वर महाराज पोपळे आहेत. तर आमचे नाना देखील आहेत. वडिलाचं भूषण मंजारी महाराज आवड असतील नारायण महाराज आहेत. महाराज आहेत आमचे संत दादा आहेत. तर तसेच विनयकरी आमचे गडकर मिस्त्री आहेत. तसेच सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तुकोबाराय अभंगाची सुरुवात माझ्या शब्दाने करतात. माझा शब्द जो आहे ना तो आत्मवाचक शब्द आहे. म्हणजे आपण काही व्याकरण शिकलं असताना तर ते माझा शब्द जो आहे तो षष्ठी विभक्तीतला आहे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? चाचीचे चाची हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पण त्याचं कारक आहे संबंध दाखवणे. माझा शब्द आहे तो संबंधवाचक शब्द आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात
की माझा विठोबा. या अभंगाची सुरुवात करताना तुकोबारायांनी माझा शब्द वापरलेला आहे. माझा शब्द जो आहे तो माझा शब्द आत्मवाचक शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण पहा, एकदा बालगंगाधर टिळक शाळेत शिकत असताना गुरुजींनी भारताचा नकाशा पुढे भिंतीवर टांगलेला आहे आणि गुरुजी सर्वांना प्रश्न विचारतात की बाबांनो, हा नकाशा कशाचा आहे? तू उठ रे, सांग हा नकाशा कशाचा आहे? गुरुजी, हा नकाशा हिंदुस्थानचा आहे. बैस खाली. तू उठ, सांग हा नकाशा कशाचा आहे? गुरुजी, हा नकाशा इंडियाचा आहे. बैस खाली. तू उठ रे, सांग हा नकाशा कशाचा आहे? गुरुजी, हा नकाशा इंडियाचा आहे. पण शेवटी बालगंगाधर टिळक होते. गुरुजींनी टिळकांना प्रश्न विचारला की टिळक, सांग हा नकाशा कशाचा आहे बरं? टिळक जागेवर थांबता. तरा 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 कोण भिंतीजवळ आले. एक हात नकाशावर ठेवला, एक हात आपल्या छातीवर ठेवला. भारताचा म्हणलं नाही, इंडियाचा म्हणलं नाही, हिंदुस्थानचा म्हणलं नाही. गुरुजी, हा नकाशा माझ्या देशाचा आहे. त्यांची जशी आत्मीयता तसा माझ्या विठोबाचा. विठ्ठल संतांनी देवाला माझं म्हणलं, अथवा संतांनी संतांना माझं म्हणलं. संतांनी संताला अभंग माझं कसं म्हणलं बरं? साधकाचा माय बाबा, साधकाचा माय बाबा, संतांना माझं म्हणलं. नाथ महाराजांनी प्रत्येक चरणामध्ये ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझं म्हणलेलं आहे. जनाबाई देखील ज्ञानोबा माझं म्हणते. तर संतांनी संतांना माझं म्हणलं, अथवा संतांनी देवाला माझं म्हणलं. माझ्या विठोबाचा भरपूर काही ठिकाणी भगवान परमात्म्याला माझं म्हणतात. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, अनेक आगरा दुधा सांगा. कोण बळी माझ्या, कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, माझ्या विठोबाचा म्हणतात तिथे. ज्ञानोबा देखील भगवान परमात्म्याला माझं माझं म्हणतात. माझ्या कानाचे तुम्ही नाव बळी घ्या, माझ्या कानाचे, माझ्या कानाचे म्हणतात. हो, तसंच जनाबाई देखील भगवान परमात्म्याला माझं म्हणतात. हे विठ्ठल माझा माझा माझा
गोडवा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो सर्व संतांनी भगवान परमात्म्याला माझा म्हणलेला आहे जनाबाई देखील म्हणतात ना एग एग विठाबाई माझी पंढरीची आई हा संतांनी देवाला माझं म्हणलं हो चला आता रामायणाकडे रामायणातील दोन पात्र डोळ्यासमोर आला एक भरतजी आणि दुसरी म्हणजे लक्ष्मण दोघांचंही प्रेम श्रीरामचंद्रावर प्रभूवर आहे पण दोघांच्या शब्दातला फरक पहा की भरतजी म्हणतात की मी श्रीरामाचा आहे आणि लक्ष्मणजी म्हणतात की श्रीराम माझा आहे दोघांच्या शब्दाचा फरक पहा भरतजी म्हणतात मी श्रीरामाचा आहे आणि लक्ष्मण म्हणतात श्रीराम माझा आता ऐका मी श्रीरामाचा आहे म्हणणाऱ्या भरताला देवाचं भरताला देवाचं ऐकावं लागेल आणि राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं देवाला ऐकावं लागेल कसं जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू वनात होते तेव्हा भरतजी श्रीरामचंद्र प्रभूकडे आले म्हणले मी सिंहासनावर नाही बसणार का नाही बसणार मला आधार पाहिजे कोण असते मी आधार देतो मी एक वचन मी सांभाळलेलं आहे ना वनवासाचं तू आता राजगादीवर बस तुला ते म्हणला मला आधार पाहिजे ते आधार देतो मग श्रीरामचंद्र प्रभूंनी पादुका दिल्या आणि भरत जी निघून गेले का मी का सांगितलं हे की भरतजी म्हणतात की मी श्रीरामाचा आहे याच्याकरता मी श्रीराम आहे म्हणणार आहे श्रीरामाचं ऐकावं लागेल आणि जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू वनात निघले हे जेव्हा लक्ष्मणाला कळालं लक्ष्मण पळत आला भैया काय झालं लक्ष्मणा मी पण येतो तुमच्या सोबत अरे काय पागल झाला काय आपले दोन भाऊ मामाच्या गावाकडे आहे पिता मोर्चा येऊन पडलेला आहे प्रजा धाय मोकलून रडते आहे अरे लक्ष्मणा तुला माहित आहे ज्या राजाला आपलं राज्य प्रिय असतं आणि त्या राजाची प्रजा जर दुःखी असेल तर त्या राजाला नरकाला जावं लागतं आणि तू यायचं म्हणतोय माझ्यासोबत नाही हे शक्य नाही मी वचन सांभाळतोय वनवासाचं तू राजगादीवर बस भैया मला तुम्ही नेत नाही ना नाही मग हा लक्ष्मण तुम्हाला जिवंत दिसणार नाही परिणाम दोन्ही सोबत गेले चलो बे लखा दोन भाई मी का सांगितलं हे की लक्ष्मणजी म्हणतात की श्रीराम माझा आहे श्रीराम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं देवाला ऐकावं लागलं विठ्ठल हो संतांनी संतालाच माझं म्हणलं संतांनी देवाला माझं म्हणलं हो आपण नको त्याला माझं म्हणतात हो एकतर आपण संतांना माझं म्हणावं अथवा देवाला माझं म्हणावं दोन्हीपैकी एका दोन्हीला आपण फक्त माझं म्हणावं याशिवाय अन्यत्र कोणालाही माझं म्हणणं हे लोक नुसते म्हणतात हे माझं ते माझं बायको माझी गाडी माझी घोडी माझी याला म्हणून काय नुसतं त्यांनी छंदच लावला हे माझं ते माझं ते माझं मुक्त होता परी बरे झाला घेऊन या छंद माझे माझे हे माझं ते माझं त्याने छंदच लावला तर असे 99% जर दुःखाचं कारण आपल्या जीवनामध्ये असेल तर नको त्याला माझं म्हणणं हे दुःखाचं मेन कारण आहे नको त्याला माझं म्हणे एकतर तर आपण संतांना माझं म्हणावं अथवा देवाला माझं म्हणावं देव माझा मी देवा
देव माझा आहे. तुकोबाऱ्या म्हणतात भगवान परमात्मा माझा आहे. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, कैचा प्रेमभाव. या अभंगामधला जर आपण फक्त प्रेमभाव शब्द घेतला तर ते अभंगाची पूर्णता नाहीये. तशी ह्या अभंगाची जर पूर्णता करायची असेल तर त्याला आणखीन एक शब्दाची जोड लागते, ते म्हणजे आपणची. ज्या ठिकाणी प्रेमभाव असतो त्या ठिकाणी सर्व आपणची करावं वाटतं. विठ्ठल जर एखादं लहान बाळ आहे आणि ते रडायला लागलं, आई जवळ नसली म्हणून ते रडायला लागलं, पण आई मग रस्त्यावरल्या वाटत जी बाई चालली ते सांगते का माझ्या मुलाला काय झालं पहा, का सासूला सांगते का नंदाला सांगते? नाही सांगत. का आपला प्रेम भाव तिथे आहे ना, ज्या ठिकाणी तिचा प्रेम भाव रडतोय ना त्या ठिकाणी प्रेम भाव आहे. आपणच होऊन तिथे गेले. तसा भगवान परमात्मा जो आहे ना, आपण होऊन काय होतो? गुरु होतो. हे आपण सांगितलं. साहजिक आहे तो परमात्मा सर्व जीवावर प्रेम करतो. पण या प्रेमाचे तीन लक्षण पडतात बरं का. एक सामान्य प्रेम, एक विशेष प्रेम आणि अतिविशेष प्रेम. हे प्रेमाचे 3 प्रकार आहेत. तर सामान्य प्रेम आहे ते सामान्य प्रेम भगवान परमात्मा आहे ना, तो सर्व जीवावर प्रेम करतो. विठ्ठल तो परमात्मा आहे ना, तो सर्व जीवावर प्रेम करतो. कारण का तो जगाचा माता पिता आहे. सगळे त्याच्यावर जीवाचं राहतं. अरे तू गर्भामध्ये असताना तेव्हा त्याचा तुझा लळा कोण पाहिला? त्यानंच पाहिलं ना. गर्भी असता बाळा कोण पाही त्याचा लळा. हो, जेव्हा तू जन्माला आला तेव्हा तुला दुधाची उत्पत्ती कोणी करून दिली? हो, बाळा दुधा कोण वाढवी श्रीपती सवे दोन्ही. तू जेव्हा जन्माला आला ना तर तुझ्या आईच्या स्तरामध्ये दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे? तो परमात्मा आहे ना. तर हे झालं सामान्य प्रेम. हो, तो भगवान परमात्मा आहे ना, तो संपूर्ण जगाला तो एकला पोचवतो. कार्य नाठविसी कृपाळू देवासी सगळ्या जीवाला तो एकला पोचवतो. म्हणून हे झालं त्याचं सामान्य प्रेम. मी तुम्हाला दुसरी प्रेमाची व्याख्या सांगितली ती की विशेष प्रेम तो भगवान परमात्मा आपल्या नातेवाईकावर करतो. भगवान परमात्म्याने आपल्या 8ही प्रज्ञांची
इच्छा पूर्ण केली. रुक्मिणी म्हणाली, मला भगवान परमात्मा मला तुमच्यासारखा सुंदर मुलगा हवा आहे. तर तेव्हा श्रीकृष्ण प्रभू म्हणाले, तुला जर माझ्यासारखा मुलगा हवा असेल आणि सत्यभामेच्या अंगात लावले, पण त्याची फुले मात्र रुक्मिणीच्या दारात पडत होती. आणि भगवान परमात्म्याची आणखीन एक बायको आहे, तिचं नाव आहे जांबवंती. जांबवंतीचा असा नियम होता की दररोज ती महादेवाला 1000 फुले व्हायची. पण एक दिवस श्रीकृष्ण प्रभू तिच्यासोबत गेले असताना एक फुल कमी पडलं. 999 फुलं वाहिली, पण एक फुल मात्र कमी पडलं. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने आपला एक डोळा काढला, नेत्रकमल काढलं आणि शिवजींना अर्पण केलं. म्हणून तेव्हापासून त्याचं नाव कान्हा पडलं होतं. असा तो परमात्मा आहे. तो भक्ताच्या प्रेमाच्या पोटी काही करतो. ते झालं विशेष प्रेम झालं त्याच्यावर. मी अतिविशेष प्रेम करतो तो भगवान परमात्मा फक्त आपल्या भक्तावरच करतो, त्याशिवाय अन्यत्र कोणावरही करीत नाही. विठ्ठल विठ्ठल भक्त देखील भगवंतावर प्रेम करतो. भगवान परमात्म्याचं अद्भुत प्रेम असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारख्य पार्थाचे करीत असे. अद्भुत प्रेम असं म्हणलेलं आहे. तो भक्त फक्त देवावरच प्रेम करतो आणि देव देखील फक्त भक्तावरच प्रेम करतो. प्रेम दोन्ही क्षेत्रात आहे. परमार्थामध्ये प्रेम आहे आणि संसारामध्ये देखील प्रेम आहे. पण संसारामध्ये जे प्रेम आहे ना, ते एकेरी वाहतूक प्रेम आहे, म्हणजे पुढे ढकलणारं प्रेम आहे. ते कसं, एक राजा होता. तो राजा त्याची प्रजा वगैरे सुखी होता. असं तो जंगलात चालला होता. त्या ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करत होते. ऋषी तपश्चर्या करत असताना ऋषीने त्या राजाचा सर्व इतिहास पाहिला. अरे, हा राजा खूप प्रजेच्या गरजेसाठी आहे, याला अमर होण्याचं आपण फळ देऊ. म्हणून त्या ऋषीने त्या राजाला अमर होण्याचं फळ दिलं. मग राजा तो फळ घेऊन राजवाड्याकडे आला. राजवाड्याकडे आला, त्याने विचार केला, अरे आपण हे फळ खाऊ, मग आपण अमर होत, पण आपली राणी तर म्हातारी होईल ना. म्हणे त्या राजाने ते फळ राणीला दिलं. पण राणीचं प्रेम राजावर नव्हतं. राणीने ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानाने ते फळ एका वेश्येला दिले. आणि वेश्याने विचार केला, अरे आपण हे फळ खाऊ, अमर होत, आणि आपला दुःखाचा धंदा दररोज चालूच आहे. यापेक्षा या आपल्या राज्यातला जे राजा आहे ना, त्याला आपण ते फळ नेऊन देऊ. ते फळ त्या वेश्येने राजाला दिलं. राजाने विचार केला, अरे हे फळ तर मी आठवड्यापूर्वी राणीला दिलं, असं खेडेवाडी फाट्यावर इथं कुठं आलं. मग त्याला विचार, हे फळ तुझ्याकडे आलं कुठं? तिने विचार केला, राजेसाहेब मला हे फळ प्रधानजीने दिलं. प्रधानजी, तुझ्याकडे कोण आले फळे? राजेसाहेब मला हे राणीने दिलं. राजाच्या सर्व काही लक्षात आलं. अरे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं प्रेम दुसऱ्यावर आहे. हे झालं प्रपंचामधलं प्रेम. प्रपंचामधलं प्रेम हे पुढे ढकलणारं प्रेम आहे. व्यवहार सर्व हा संसार. Why?
वायाला झालं हरिविना, हा हरिविना सर याला झालंच आहे ना. हा असा तो प्रपंच आहे. त्या प्रपंचामध्ये हे जे प्रेम आहे ना ते पुढे ढकलणारं प्रेम आहे. बापाचं मुलावर प्रेम आहे, पण त्या मुलाचं बापावर असेल प्रेम असेल ती शाश्वती नाही. त्याचं मग त्याच्या मुलावर देखील प्रेम असू शकतं. कसं तर एकदा उन्हाळ्याचे दिवस होते, पत्रात आपल्याला आहे तो काही बालू आहे तो पत्रात काही छिद्रे होते, ते छिद्रे पुजण्यासाठी गेला. तेव्हा तिकडून त्याचे वडील आले. ते म्हणले बाळासाहेब काय करता बरं? बाबा हे थोडे छिद्रे आहेत ते बुजवतो, एक अर्धा तासाचं काम आहे, खाली उतरतो नंतर. बरं मग त्याचे बाबा निघून गेले. बाबा निघून पुन्हा 15 मिनिटांनी आले. अहो बाळासाहेब खाली उतरा, पायात चप्पल नाही, डोक्यात टोपी नाहीये, आजारी पडताल. बाबा तुम्ही जा ना, तुम्हाला सांगितलं मी एकदा. बाबा डबल घेतले, पण तिसऱ्यांदा आले बरं का. आता शेवटी बाप येतो, तो तिसऱ्यांदा आले. तिसऱ्यांदा आल्याच्या नंतर अहो बाळासाहेब खाली उतरा ना, म्हातारा तू बडबड करू नको बरं, मी घरात. बापाने विचार केला, अरे आपण ज्याच्यासाठी एवढं करतो तुम्हाला म्हातारे बडबड करू नका. म्हणून त्याने एक युक्ती लढवली. त्याने काय केलं, त्या बाळासाहेबाचा मुलगा होता ना, तो मुलगा आता ते पाळण्यात झोपलेला होता, बारीक होता, पाळण्यातला काढला आणि असं पोताडं काढलं आणि असं रस्त्यावर रात्री त्याच्यावर बाळासाहेब ठेवला. आणि ते वरच्या बाळासाहेबांनी पाहिलं, अरे बाबा काय डोक्यात फरक पडला काय तुमच्या? अरे माझा मुलगा एकूण तर एक माझा मुलगा, त्याला उन्हात ठेवलं तुम्ही, काय वाटत नाही तुम्हाला? तुम्हाला मी ठरवलेलं काय ठरवलेलं आहे त्याला आता मिळणार नाही. का नाही मिळणार? जोपर्यंत माझा वरचा बाळू खाली येत नाही तोपर्यंत मी याला उचलत नाही. मी खाली उतरतो याला उचलतो. मी सांगितलं काय, बापाचं मुलावर प्रेम आहे, पण त्या मुलाचं त्याच्या मुलावर देखील प्रेम आहे. त्या मुलावर प्रेम आहे. असं हे प्रपंचामधलं जे प्रेम आहे ना ते पुढे ढकलणारं प्रेम आहे. पण परमार्थमधलं जे प्रेम आहे ना ते प्रेम विठ्ठल विठ्ठल. आता परमार्थमधलं प्रेम पहा. मी तुम्हाला सांगून गेलो मग कशी का ज्या ठिकाणी प्रेम भाव आहे त्या ठिकाणी सर्व आपणची करावं वाटतं बरं का. मग तो भगवान परमात्मा भक्तावरच प्रेम करतो, भक्त देखील फक्त भगवंतावरच प्रेम करतात. मग तो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी काय करतो, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माझ्या विठोबा
शब्दाचा कधी अर्थ करता येत नाही. तुकोबाराय म्हणतात प्रेमे नाही सांगता बोलता. हा, प्रेम सांगता देखील येत नाही, बोलता देखील येत नाही. हा, एखादं म्हणतात खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. बायको म्हणते माझं तुमच्यावर खूप आहे, खूप खूप प्रेम आहे. जेव्हा असं म्हणेल तेव्हा समजायचं 10-15 हजार रुपयाला मरण आहे. प्रेम प्रेम म्हणून कधी बायको तुमचा खाटा काढून तरी तुम्हाला मिळाला नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे, चहा टाका. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्याच्यात थोडी साखर टाका. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तर चहा मला आणून द्या. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, उरला तर तुम्ही द्या. असं हे प्रेम आहे. हे विठ्ठल प्रेम परमार्थामधलं प्रेम असं नाहीये. परमार्थ मधलं प्रेम आहे. तर खऱ्या प्रेमाचा अर्थ काय असेल? प्रेमभाव शब्दाचा अर्थ असेल खऱ्या प्रेमाचं लक्षण काय हो? खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे सात्विक भाव निर्माण होणे. ज्या ठिकाणी प्रेम आहे ना त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होतो. ज्याचं जर आपलं जर खरं प्रेम जर वाकायचं असेल ना तर मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्ही तिकडे बसलोय. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये जर खरं प्रेम जर वाकायचं असेल ना, तर आपण जेव्हा प्रेम करतो ना तेव्हा प्रेमाची 3 प्रकार पडतात. म्हणजे प्रेमाची जेव्हा आपल्याला प्रेम होतं तेव्हा त्या प्रेमाचे तेव्हा अश्रू येतात आपल्या डोळ्यातून. तेव्हा ते अश्रू प्रेमाचे जे अश्रू असतात ते डोळ्याच्या आतल्या भागातून येतात आणि बाहेर जे दुःखाचे जे अश्रू असतात ना प्रेमाच्या वरच्या भागातून येतात, डोळ्याच्या वरच्या भागातून येतात. तर तुकोबाराय म्हणतात जे काय प्रेम आहे त्या ठिकाणी आमच्या डोळ्यातून आतल्या भागातून पाणी येतं. एक कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदये प्रगटे कंठी प्रेम दाते नयनी नीर लोटे. हा, आनंद रे मन प्रेमे पाझरती लोचन. हा, ही खरी प्रेमाची व्याख्या आहे. हा, ज्या ठिकाणी प्रेम होतं ना आता ऑटोमॅटिक प्रेमाच्या अश्रूच्या धारा निर्माण होतात. हा, अश्रूच्या धारा निर्माण होतात. प्रेमाचे जे अश्रू असतात ना ते थंडगार असतात आणि दुःखाचे जे अश्रू येत असतात ना ते गरम असतात, उष्ण असतात. म्हणजे एखादा विचार करेल प्रेमाचे अश्रू थंड, मग आपण नुसतं रडायचं म्हणजे आपलं खरं प्रेम साबित होईल ना. नुसतं रडायचं तर याने खरं प्रेम साबित होत नाही. नेत्री अश्रूच्या धारा कोठे रोमांच शरीरा. एखादा नुसता रडतोय पण अंगावरती काही काटा नाही, नुसता रडतोय त्याला काही कारण नाही, तथ्य नाही. हा, कसं जर एखाद्याची सासू मेली, मराव नाही पण मेली, सासू मेली सुनाला की नाम जर एखाद्याची सासू मेली तर तिघही रडतात. मुलगा रडते, मुलगी रडतोय आणि सुनही रडते. तिघही रडतात पण तिघाच्या रडण्यामध्ये मात्र फरक आहे बरं का. मुलगी रडते ती आईचा आधार गेला म्हणून रडते. मुलगा जो रडतो तो फक्त आईच्या उपकारासाठी रडतो आणि सून जी रडते ना ती दुसरे रडतात म्हणून रडते. सासू साठी रडे सुना
ती फक्त वरून असते मग तर रडत असते दुसरी रडतात म्हणून पण आतमध्ये मिळत असते माझ्याकडे कोण गेली मला 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 सगळ्यात मला केला गेली तर असं आहे तर प्रेम जे असतं ना नुसतं दाखवून प्रेम होत नाही आणि तुला शरीर कोठे रोमांचे शरीर ते असे प्रेमाचं लक्षण साबित होत नाही प्रेमाचं जर लक्षण साबित करायचं असेल ना तर भगवान परमात्मा आहे एक तर संतावरच प्रेम करावं आणि तर देवावरच प्रेम करावं याशिवाय कोणावरही प्रेम करू नये मग तो परमात्मा आहे ना तो परमात्मा भक्तावर प्रेम करतो मग तो परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी काय होतो तर तो भगवान परमात्मा गुरु देखील होतो तो गुरु कोणा करता झाला तर पुरते एकदा भजन करा विठ्ठल तो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी गुरु झाला तो अर्जुना करता झाला जेव्हा अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणला हे परमात्मा माझा रथ त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेहमी उभा कर सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत कशासाठी मला पाहायचं आहे की कोण कोण युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत या वदिता निरीक्षेहम युद्ध कामानवस्थिता कोण कोण युद्धाच्या इच्छेने आलेले आहे मला ते पाहायचं आहे भगवान परमात्म्याने रथ चालवण्याची थोडी चालाकी केली तो रथ जो आहे ना तो दुर्योधनाच्या उभा समोर न करता तो रथ द्रोणाचार्यांच्या समोर उभा केला का केला तर दुर्योधनाच्या समोर जो रथ उभा केला असता ना तर तो रथ आहे ना तर त्या ठिकाणी अर्जुनाला मागला सगळा इतिहास माहित असता आणि जागेवर युद्ध सुरू झालं असतं पण भगवान परमात्म्याला माहित होतं याचा जी किती आपल्याला अर्जुनाचा मोह नष्ट करता आला नसता आणि हो या संपूर्ण विश्वाला गीता सांगता आली नसती म्हणून भगवान परमात्म्याने तो रथ दुर्योधनाच्या समोर उभा न करता द्रोणाचार्यांच्या समोर उभा केला मग अर्जुनाने ते दृश्य पाहिलं पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद दिला भीष्म द्रोणांचे प्रमुखच भीष्माचार्यांच्या आणि द्रोणाचार्यांच्या समोर तो उभा रथ नेऊन गेला अर्जुन नुसता इकडे पाहायचा द्रोणाचार्याच्या समोर पाहायचा ते भगवंताकडे पाहायचा अरे भगवंता अरे तुला काही कळत का नाही अरे माझे गुरु आहेत ते द्रोणाचार्य आणि मी त्यात तू त्यांना मला मारायला सांगतो पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मध्ये दिला हा द्रोणाचार्याने मला ते माझे गुरु आहेत आणि तुम्हाला स्वतः त्यांना मारायला सांगतो अजून खूप काही बोला भगवान गुरुन हत्वा हि महानुभावं श्रेयो भोक्तु भैष्मपि हलोकम् हत्वार्थ कामास्तु गुरूनि हैव पुंजे भोगां हृदय प्रदिग्धान खूप काही बोलला अर्जुन तुला काय कळत काय माझे गुरुजी गुरु आहेत ते आणि तुम्हाला त्यांना मारायला सांगतो भगवान परमात्मा दुसऱ्या अध्यायात बोलले पण व्यावहारिक बोलले क्लेपे मास मगर पार्थ सांडी हे मूर्खपण उठी के धनुष्यपण नाही नाही तरी अर्जुन बोलतच राहिला प्रथम भीष्म संके द्रोणांच्या मध्ये हा यारे माझे गुरु आहेत हे आणि तुम्हाला स्वतः त्यांना मारायचं सांगतो शेवटी कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वा धर्म सम्मूढचेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् अर्जुन बोलून गेला अरे भगवान परमात्मा मला काय करू काय समजना गेलं रे आता मी नेमकी काय करू आता मला सांग मी तुझा शिष्य आहे शिष्यस्ते अहं मी तुझा शिष्य आहे मला तू सांग या श्लोकापासून अर्जुन भगवंताचा शिष्य झाला आणि भगवान परमात्मा आपणची देव
त्याचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपण होऊन देव गुरु देखील झाला हा? पण अर्जुनाकरता आपण आता विचार केला तो अर्जुनाकरता देव गुरु देखील झाला. मग आणखीन काय करतो तो भगवान परमात्मा? वासना देखील पुरवतो. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पडे देह पडिय देह भाव पुरवी वासना हृदय आपणापाशी नव्हे. तो भगवान परमात्मा आहे ना तो देहभाव वासना पुरवतो. जर एखाद्याने देहभाव वासना जर काही इच्छा केली तर तो परमात्मा त्याची पूर्णता करतो. कशी करतो? एकदा एक वारकरी पंढरकात भक्त आपला 80 वर्ष झाले त्याचा नियम होता एक पडशी पाता घेऊन तो दर महिन्याची पायवारी करायचा. पण पायवारी करत असताना मध्ये एक राजाचा महल होता. राजा राहत होता. राजा त्या दिवशी नेमकी त्या राजाची देवीची महापूजा चालू होती. मग त्या वारकऱ्याने आपला नमस्कार म्हणून राम राम राजे साहेब राम राम. पांडुरंगाचे भक्त का? हो माय बाप आम्ही पांडुरंगाचे भक्त. अरे काय आहे तुमच्या? तो राजा म्हणाला काय आहे तुमच्या देवाजवळ? रामची देवी पाय पायाच्या नखापर्यंत पासून त्या डोक्याच्या केसापर्यंत की हिऱ्या माणिक मोत्यांनी सजलेले आहे. आणि तुम्ही काय तुमच्या देवाकडे? एका 1.5 रुपयाची तुळशीची माळ 11 रुपयाचं पिवळं फडकं बसले जन्मभर देव तुळशी हार गळा कासे पितांबर. काय आहे तुमच्या देवाजवळ? राजा त्या वारकऱ्याने सगळं सहन केलं पण देवाचा अपमान त्याला मात्र सहन झाला नाही. त्याने भाया मागे सारखं आता 80 वय चालू आणखी काय 4-5 वर्ष जगन करून करून काय करणार आहे? नरनिर्डरा मारे याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे? राजा असा कपडे आपले वारकरी असा कपड्याने फाटका होता असा तोंडातून फाटका होता. त्याने अरे काय आहे तुमच्याजवळ? देवी हे मालिकपती. अरे हे तू फक्त तुझ्या देवीच्या अंगावर आहे. अरे आमच्या राजाजवळ नगर पाहिले ना तर संपूर्ण नगर सोन्याचं आहे. आणि तुझ्या देवीची बढाई मारतो ना हा ती देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारात झाडू घेऊन उभा आहे. बरं राजा तटकन उठला आणि त्याचं नड दाबलं. नड दाबल्याच्या नंतर काय देवी झाडू घेऊन उभा आहे नगर सोन्याचं आहे? हो आहे. आणि जर नसली तर तू म्हणला मी काय नाही दोन्ही माळा तोडून टाकेन. दुसरं काय करणार होतं? दोन्ही माळा काढून टाकेन आणि देवीची उपासना करेन. आणि राजे साहेब आणि हे जर असलं तर मग काय मी अख्ख्या देवीचा राज्याचा त्याग करेन आणि पांडुरंगाचं वारकरी म्हणून राहील. झालं ठरलं दोघे निघाले पंढरपूरला. आणि पंढरपुराच्या जवळ आलेल्या ना पण राजाचे डोळे उत्सुक झाले होते. अरे कसं असेल सोन्याचं नगर हा. पण वारकऱ्याचे डोळे मात्र आहे ना अश्रूने टपटप होत होते. तो मनातल्या मनात भगवान परमात्मा म्हणतो भगवान परमात्मा अरे आजपर्यंत 80 वर्ष झाले रे. आजपर्यंत मी तुला काहीही मागितलं नाही पण आताही काही मागायचं नाही.
पण देवा त्याने तुझा अपमान केला, तो अपमान मला मात्र सहन झाला नाही. त्याच्याकरता तेवढ्या दोन गोष्टी पंढरपुरामध्ये तयार ठेव, एक नगर सोन्याचा ठेव आणि देवी झाडू घेऊन हातात उभा ठेव. वाखरीजवळ आले, वाखरीजवळ आले असताना तो वारकरी म्हणला, राजेसाहेब हे जे समोर जे दिसतंय ना ते माझ्या विठोबरायाचं नगर आहे. पा त्या उंच टाळ करून पाहिलं तर त्याला काय दिसलं, झळझळीत झळझळीत सण सोहळा झळझळीत सण असा कळस दिसतो सोजवरा सगळीकडे झळझळ असा पिवळा प्रकाश पडला. अरे नगर सोन्याचे वारकरी बाबा तुम्ही म्हणले ते खरं आहे, नगर सोन्याचं आहे. पण आता देवी झाडू घेऊन उभा आहे, दाखवा. पायऱ्याजवळ गेले, पायऱ्याच्या देव्याची झाडू घेऊन उभा होते. राजाने विचारलं, देवीने विचारलं, राजेसाहेब इकडे कुठे? ते म्हणे, आई तू इकडे कुठे? अरे मी काय आज आली का रे बाबा, मी माझं इथंच राहते, मी इथं माझ्याकडे सेवाच आहे झाडून घेण्याची. त्या राजाने त्या वारकऱ्याशी पायच पकडले. ते म्हणे, राजेसाहेब तुम्ही म्हणला ते खरं आहे हो, देवी झाडू घेऊन उभा आहे, नगर सोन्याचा आहे. पण वारकरी मात्र रडत होता. का रडत होता? तुम्हाला आज 80 वर्ष झाले, आजपर्यंत कधी नगरी सोन्याची पाहिली नाही आणि देवी झाडू घेऊन हातात उभा घेऊन पाहिली नाही. अरे तो भगवान परमात्मा आहे ना, ते आपल्या देहभाव जो आपण काही देवभाव वासना करतो त्याची देखील पूर्णता करतो. विठ्ठला विठ्ठला. जर एखाद्या भक्ताला जर वासना निर्माण झाली नाही एखाद्या काहीची तर त्याची देखील पूर्णता करतो. एकदा अर्जुन आणि भगवान परमात्मा जेव्हा जंगलात गेले, एखाद्या एक दिवशी जंगलामध्ये गेले असताना असं सुंदर दृश्य आहे, गार्डन आहे, फुलपाखरे वगैरे. अर्जुन तिथे थांबला आणि भगवान परमात्म्याला म्हणले, भगवान परमात्मा अरे मला खूप तहान लागलेली आहे. मग परमात्मा पाणी आणण्याकरता निघून गेला. पाणी आणण्याच्या निघून गेल्याच्या नंतर अर्जुनाला सहज विचार आला, अरे किती सुंदर दृश्य, या ठिकाणी आपली सुभद्रा असती तर याकरता तू काय तुझा ठरवलेला असं. या ठिकाणी अर्जुनाला सहज विचार आला, अरे या ठिकाणी जर सुभद्रा असती तर हे करंट लागला देवा. परमात्मा अरे आपल्या इच्छा निर्माण झाली. मग भगवान परमात्म्याने काय झालं, त्या एका झाडाआड गेला आणि सुभद्रेचं रूप घेऊन आला. सुभद्रेचे रूप घेऊन आला. अरे अर्जुनाजवळ आला. अर्जुन म्हणाला, अरे सुभद्रा, अरे आता तुझी आठवण काढतो, तू इकडे कसं काय? ती म्हणले, ना मी तुमच्या मागून राहते, ते काय माझे घोडे ते. अर्जुनाने मागोबा भगवान परमात्मा आहे, तो रथ वगैरे लगेच उभा केला. बर बस आता एकांतामध्ये गप्पा गोष्टी राहिल्या. मला काय माहिती कोणत्या गोष्टी भरपूर काही गप्पा गोष्टी राहिल्या. गप्पा गोष्टी राहिल्याच्या नंतर पण अर्जुन थोडा भांडणार आला. हे अर्जुन आहे, अर्जुन थोडा भांडणार आला. अरे भगवान परमात्मा पाणी आणण्यासाठी गेलेला आहे, ते जर आला हे पाहिलं तर घोटाळा व्हायचा. मग त्या मला सुभद्रा तुझे भगवान परमात्मा येण्याची वेळ झालेली आहे, तू जाऊ शकतोस. मग ते म्हणले, आपण एवढ्या वेळी तर थांबलो, एवढ्या काही प्रेमाच्या गोष्टी केल्या, काहीतरी भेटवस्तू म्हणून द्या ना. म्हणून भगवान परमात्म्याने आपले अर्जुनाने आपल्या हातातली अंगठी काढली आणि त्या सुभद्रेच्या हातात दिली. ती सुभद्रा कोण होती? भगवान परमात्मा होता. काढली आणि ती सुभद्रा निघून गेली. भगवान परमात्मा झाडाला गेले, रूप पालटलं आणि तांब्याला ते मडके घेऊन आले. अरे अर्जुन मला माफ करे, घेण्यास थोडा उशीर झाला. असं 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 भगवान अर्जुन म्हणलं ना, तर असं मग
राजमहालाला भूक लागलेली, आपल्या राजमहालाकडे घ्या. मग राजमहालाकडे घेतणार म्हणजे आता वाऱ्यापेक्षा जास्त घोडे पाळणारे ते भगवान परमात्म्याचे घोडे होते. किती फाटे पळत असेल पण तरी पण अंगठी होती भगवान परमात्म्याच्या. घोडे काय कमी पळत होते का, पण तरी पण ते अंगठी अर्जुनाला दाखवायची होती ना. पण ती सहज अर्जुनाचं लक्ष त्या अंगठीकडे गेले. अंगठीकडे अरे ही 5 मिनिटापूर्वी सुभद्रेच्या हातात दिली, याच्या हातात कसं काय? मग सुभद्रेच्या हातात दिली. मग महालाकडे आले. असा नियम होता, भगवान परमात्म्याने आपली मांडी खाली ठेवायची, त्याच्यावर अर्जुनाने पाय द्यायचा, मग खाली उतरायचा, असा नियम होता. पण रथ त्या ठिकाणी उभा केला, अर्जुनाने छट उडी मारली, कडे सुभद्रेच्या महालाकडे गेला. महालाकडे गेल्यानंतर मग सुभद्रेला म्हटलं, सुभद्रा अरे आपण आपल्या जंगलामध्ये खूप काही प्रेमाच्या गोष्टी देते, मग तू शेवटची म्हणली की मला आधी अंगठी दे. ती अंगठी दिली होती, ती अंगठी कुठे? पदर असा कमरेला बसला. ती अंगठी मी शाबूत कपाटामध्ये ठेवून दिली. आता जंगलात आली होती ती कोण होती? लागले भगवान परमात्म्याच्या लक्षात आले या ठिकाणी थोडा आता भटवायला बसलाय. पण त्या दोघांचा संवाद चालू होता. पण पती पत्नीच्या भांडणामध्ये तिसऱ्याने तोंड घालू नये म्हणून भगवान परमात्मा दाराजवळ आले. दाराजवळ असं मला काय कोरोना नाही झाला, खसकारले. आणि खसकारल्याच्या नंतर अर्जुनाची देवाची नजर झाली. अर्जुनाच्या लक्षात आला रे हा ते तिसरा सुभद्रा म्हणून कोणी नव्हते, हा बाबा आलता. अर्जुन लागला आणि थेट आपल्या त्या महालात निघून गेला. असा तो भगवान साधवया भक्ती काज वासना देखील पुरवतो. ए होय भक्ती केला तैसा होय, 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 भक्ती केला तैसा त्याची पूर्णता करतो तो भगवान परमात्मा पूर्णता करतो. मग तो भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो. आणखीन काय करतो तो अंतल आपल्या स्वरूपाला मी घेऊन जातो. तर त्या तुकोबारा म्हणतात पडिये देह भाव पुरवी वासना अंती दे आपण आपाशी न्यावे. अंतल आपल्या स्वरूपाला घेऊन जातो. तर तो परमात्मा भगवान परमात्मा आहे ना, तो आपल्या भक्ताला आपल्या सोबत घेऊन जातो. जे जगद्गुरु तुकोबारा गेले, जगद्गुरु तुकोबारांना आपल्या सोबत घेऊन गेले. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केले,
वासी नेली. तुकोबरायाला आपल्या स्वरूपाला मिळवलं असा तो परमात्मा आहे. तो आपल्या भक्ताच्या जे काही इच्छा असेल ते इच्छा पूर्ण करतो आणि आपल्या स्वरूपाला मिळवतो. हो, भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी एवढं करतो, पण आणखीन काय करतो? अभंगाच्या तिसऱ्या चरणात मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. मागे उभा राहून कोणाचं रक्षण केलं असेल तर द्रौपदीचं केलं, पुढे उभा राहून कोणाचं रक्षण केलं असेल तर ते अर्जुनाचं रक्षण केलं. असा तो परमात्मा आहे. तो भक्ताच्या प्रेमाच्या पोटी मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो आणि त्या भक्तावर जर काही संकट आले असेल तर संकटांचं निवारण करतो. तो कसा करतो? तो भक्ता प्रल्हाद आहे ना, त्या भक्त प्रल्हाद भक्त भगवान परमात्म्याने काय काय नाही केलं त्यासाठी अवतार देखील दिला. कथा भाग सांगायला वेळ नाही. मला वाटलं आता सिद्धार्थ वाजले असते पाहुणे आपला लिखावा दे मलाच करत नाही. त्या भक्त प्रल्हादा करता भगवान परमात्म्याने काय केलं? प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला.
विदारुणी दैत्य प्रेम पाहना पाजिला. हो, भगवान परमात्म्याने प्रल्हाद रक्षेला अग्नी शस्त्रापासून जळा. तो भगवान परमात्म्याने प्रल्हादाचं रक्षण केलं. हो, असा तो भगवान परमात्मा आहे. आपल्या भक्तावर काही संकट येऊन देत नाही. आले तर त्याचं निवारण करतो. असा जो काही परमात्मा आहे ना, तो भगवान परमात्मा होता. पैगा भक्तीचे नि अतिलिपणे दैती देवा अनिले उणे माझे नृसिंह तत्वलेने दयाचे मोहिमे. हा, तो भगवान परमात्मा मी तो नृसिंह अवतार घेतला. तो कोणाकरता घेतला? तो प्रल्हाद साठी घेता बहुत सदा कीर्ती. का मी द्यावी ती गोष्टी तयाशी ते जोडे ज्ञानोबाराय वर्णन करतात. असा जो काही भगवान परमात्मा आहे, तो भक्ताच्या प्रेमाच्या पोटी मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. त्या प्रल्हादाकडे तापलेल्या तेलामधून रक्षण केलं, जाळलेल्या आगीमधून सुद्धा रक्षण केलं. हत्ती अंगावर प्रल्हादाने सोडला होता, त्या ठिकाणी सुद्धा भगवान परमात्म्याने भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. असा तो परमात्मा आहे. हो, तो बरा का हो, भगवान परमात्मा एवढं करतो भक्तासाठी? हो, करतो. मग आणखीन काय करतो? हे योगक्षेम त्याचे, योगक्षेम त्याचे, योगक्षेम त्याचे, वाणे जगभरी. योगक्षेम त्याचे, योगक्षेम त्याचे, योगक्षेम त्याचे, वाणे जगभरी. भगवान परमात्मा योगक्षेम चालवतो. योगक्षेम म्हणजे योगक्षेमचा अर्थ काय हो? योग शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट प्राप्त होणे, आणि क्षेम म्हणजे आहे ती गोष्ट टिकून राहणे. भगवान तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हा, ज्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हा, त्या अर्थी आठव झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी योग झालेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, क्षेमा लागी जीव होता वेळा माझा. हा, त्या ठिकाणी क्षेम झाला पाहिजे. कांदा बागायतदार भरपूर काय इथे, तर कांदा बागायतदार म्हणजे 4 भाऊ होते. चारही भावांनी कांदा केला होता, आणि कांदा बाहेर गावी नेऊन तो विकला. आणि त्यांच्याजवळ प्रत्येकाच्या भरपूर काही कांदा असल्यामुळे त्या चौघांना 8 लाख रुपये होते. 8 लाख रुपये असताना मग ते म्हणाले का एखाद्या गाडीवर जाण्यापेक्षा आपण एखादी टॅक्सी करू. टॅक्सी केल्याच्या नंतर मग ते चौघेही निघाले, पण चौघाच्या गप्पा सुरू झाल्या. अरे आता पहिला जो होता ते म्हणला, आता माझ्या मुलाचं शिक्षण आहे, त्याच्यासाठी ते खर्च करायचे. दुसरा म्हणला, आता मला वाटतं काही म्हशीचा गोठा करावा. तिसरा म्हणायला लागला, आता मुलीचं लग्न जवळ आहे. चौथा वगैरे सगळे म्हणायला लागले. पण हे समोरच सगळं बोलणं ते पूर्ण ड्रायव्हर ऐकत होता. ड्रायव्हरने विचार करा, तिने थांबली करंजी घाटात गाडी. ते मला, अरे ती गाडी बंद पडली, धक्का मारावा झाला. 2 जण उतरले, धक्का मारायला. ते म्हणजे त्या दोघांनी काय, ते दोघं काय उतरानात. मग ते म्हणजे तुम्ही दोघं पण उतरा, पण पैशाच्या बॅग आतमध्ये होत्या गाडीमध्ये. म्हणजे 4 जण धक्का मारायला लागले, पण 4 जण धक्का मारायला लागले, पण तिने जीच गाडी स्टार्टिंग कडाय दिंडीवर म्हणजे इथला नाही सांगत चोरा, मी चोरी झाला नाही तो. काय झालं म्हणजे 4 लाख रुपये होते.
4 लाख रुपये होते ते योग झालता हा. पण क्षेम मात्र झाला नाही. ते तसेच मोकळ्या हाताने घरी आले. असं आहे मग भगवान परमात्मा आता मी त्यांचे योगक्षेम चालवतो. अनन्याश्रित यंतो माम योजना परिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहं. पै सर्व भाव किसे जे बदलमध्ये चित्ते तैसा गर्भगुण उद्यमाती कोणीही नेणे तैसा मी वाचून काही अनेक गोमटेचे नाही. मुझचे नाम पाहि जाणे या ठेवडे ऐसे अनन्य गतीचे चित्ते चिंतित आदे माते साते जे तयाचे कटेवे मी शिवी ते एक उडणे जे क्षणी अनुसरले का माझ्या वाहने तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडले. असा तो भगवान परमात्मा आहे. हा योगक्षेम अगवा तयाची मदची पडेला पाडवा जयांजिया सर्व भाव आश्रय मी. तो भगवान परमात्मा म्हणतो मी त्यांचे योगक्षेम चालवतो. जर एखादा भक्त जर वाट चुकला असेल तर मी स्वतः स्वतः त्याच्या हाताला धरतो आणि हो वाटेला लावतो. ते कोणा करता आपल्या सर्वांना दृष्टांत माहीत आहे. बिलवा मंगळाचा ते सांगून वेळ घेत नाही. आपली वेळ देखील आवरत आहे. शेवटचं चरण म्हणण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा उंच हात करायचे. घ्या वरात घ्या घ्या घ्या. झोपले काय मागले घ्या वर घ्या. आणि जोपर्यंत खाली घ्या म्हणत नाही तोपर्यंत खाली कोणीही घ्यायचे नाही. अरे ती काढले घे ना वर घ्या 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 घ्या. आता भजन म्हणे विठोबा परमात्मा आहे तो योगक्षेम चालवतो. हो का होतो को बरं आतापर्यंत आपण तुम्ही जेवढं सांगितलं 2 तासापासून की भगवान परमात्मा हे करतो ते करतो ते का हो खरंच करतो का हो तो खबर आहे. म्हणजे माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा मग तुम्ही त्या
म्हणतात हो माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही ना, मग तुम्ही पुराणांना विचार ना, पुराणांचा आधार घ्या, शास्त्रांचा आधार घ्या. हो भगवान परमात्मा खरंच प्रेमाच्या पोटी एवढं भगवान परमात्मा करतो, पण त्या अगोदर भगवंताची प्राप्ती झालं महत्वाचं आहे ना. हो, भगवान परमात्मा एवढं काही करतो, पण ती अगोदर प्राप्ती झाली पाहिजे ना. तर ती प्राप्ती कशाने होती? ते फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे प्राप्ती होती. भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची या युगामध्ये फक्त एकच साधनाने प्राप्ती होती, जे म्हणजे भगवंताचं नाम आहे. हरे नाम हरे नाम हरे नाम आहे केवलम कलियुग नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. कलियुगामध्ये हरिनामाच्या शिवाय, कीर्तनाच्या शिवाय दुसरे कशाने भगवंताची प्राप्ती होणार नाही, असा तो परमात्मा. मग तुम्ही काय एकदा भगवंताची प्राप्ती करून घेतली, मग तो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या पोटी एवढं काही सगळं करतो. मग असं असणार आपल्या गावामध्ये हा सप्ताह सुरू आहे आणि आता माझी सेवा संपली आहे. आता ज्यांनी मला समाप्त केली संपूर्ण गायक मंडळी असतील, अण्णा असतील, भरत महाराज असतील, समजदार असतील, संपूर्ण आमचे चौकदार नाच करायचं ना. त्यांना आता माझ्यापेक्षा त्यांचा रुबाब माझ्या खतरनाक आहे. म्हणजे कसं आहे, एक परंपरा आहे माझा. वडिलांची जी इच्छा होती, वडिलांनी जेवढी वारकरी संप्रदायाची सेवा केली, हो ते म्हणजे आम्हाला देखील तेवढी करायची आहे. हो ते स्वतः जेवढी वारकरी संप्रदायाची सेवा केली त्यांनी स्वतः माळ घातली आणि हा चौकदाराची गेली. चौकदाराला कधी कमी समजू नका बरं. हा माऊलीचा सोहळा 4 लाख लोक निस्ती काठीवर केली नाही, अख्खा शांत होतो, एवढी चौकदारामध्ये ताकद आहे. हो पण चौकदाराला कधी समजा तिने जर मला ऑर्डर केली ना उरकून घे, एवढी चौकदारामध्ये ताकद. आमचे कृष्ण भोगंडे असतील, हो संपूर्ण गायक मंडळी, आमचे अक्षय महाराज नागोर असेल, मस्त बाबा त्यांच्याकडे काय आमचे गुरुजी आहेत ते, आमचे आदरणीय आकाश महाराज आहेत, आमचे ज्ञानेश्वर महाराज खूप उघड सवय आहे त्यांच्यावर. हो आमचे मटकरी महाराज असतील, संपूर्ण तुम्ही म्हणतात आपल्याच वाडीचा बोन आमचं नाव नाही घेतलं, सगळ्यांना माफी मागतो बा. तुमचं नाव घ्यायला जर गेलं तर आपल्याला 4 इथंच वाजतील, वाजून द्यायचे का? तर असं तर कोणाचेही नाव घेत नाही, सगळ्यांना प्रणाम करतो. आपल्या मुलाला संस्कार द्या. अहो तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे मी आज कोणत्याही परीक्षेमध्ये हरलेलो नाही. हे सगळं तुमचा आशीर्वाद आहे. तुमचा आशीर्वाद आहे, तुमच्याच या सगळ्या प्रेरणेतून मी तिकडे गेलो आहे. तिकडे जाऊन आता आणखीन फक्त 2च वर्ष चालू आहे, आणखीन 3 वर्ष तिथे जायचेच आहेत. तर असो तुमच्या आशीर्वादाने तेही पूर्ण होत आणि माझ्या सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. हा सगळे तरुण मंडळींनी कधीच उपस्थित नव्हते, आज उपस्थित राहिले. तरुणाला करता टाळ्या वाजवायला. असो माझं कीर्तन त्याला, मला काय माहिती त्याला आवडलं का नाही. आपण जर त्याला ज्ञान सांगायला गेलो का तो एवढा छान आहे ते म्हणायला बसलेत खालून. हो म्हणून त्यांना काही सांगत नाही मी. ते आले कीर्तनाला एवढंच बस झालं. म्हणून असं तेही देखील उपस्थित राहिले. म्हणून सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो, सेवेला पूर्ण विराम करतो. विठ्ठल सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज मंगल मूर्ति